महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ या गावात आहे मी आता आणि विजय पाटील सर या सरांना मी भेटायला आलेलो. तर इथंच त्यांच्या आजूबाजूला कॉल आला आहे, त्यांचा मी इथं रेस्क्यू करणार. सगळी सर्पमित्र आहेत, बघू शकता सगळे आले. बघूया कोणता साप आहे, कुठला माहिती नाही. पापून देतो केलं का इकडे आले थांबा माहिती. बघा कसं फणा काढायला आहे. बंद जागेमध्ये साप अटॅक करायची शक्यता असते. बघा मी म्हणाले बारका नाग आहे. बारका नाग जरी असला तरी नाग आहे. साधारण 2 वर्षाचा हा नाग आहे मित्रांनो. बघू शकता फणा कसा काढायलाय आणि तेवढा आत जाऊन बसला घरांमध्ये. आजूबाजूचं शेतीचं किंवा खेडेगावातलं वातावरण असल्यामुळे साप भरपूर आहेत आणि असला सुद्धा उंदराच्या शोधात वगैरे पूर्ण घरामध्ये सुद्धा साप येऊन बसतात. तर या सापाला बघू शकता इथं गाठी गाठी झाल्यात. म्हणजे नॅचरली सापांना काहीतरी असं प्रॉब्लेम्स होतात आणि पूर्ण गाठी गाठी धरलेत. बघू शकता तिच्या शरीराला आतमध्ये बसलेला तो. आता इथं उन्हाळा फार आहे, आमच्याकडे थंडी असते पण इथं ऊन फार आहे. त्यामुळे थंड ठिकाणी साप आपला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी येऊ शकतात. कारण हा शीत रक्त प्राणी आहे, कोल्ड ब्लडेड आहे, त्यामुळे त्याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. तर सगळे जमलेले आहेत. आणि मॅडम तुम्हाला दिसलं हो का, कसं दिसलं ते? आत गेले काय, पायातून गेला पण काय केला नाही. नाग असून सुद्धा चुकून पाय वगैरे पडलं तर दुर्घटना घडतात. पण तसा साप कुणाला काही करत नाही. फणा बघू शकता ब्लर आहे थोडासा. तर ठीक आहे, आपण आला का पॅक करूया. आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.